नमस्कार विद्यार्थी मित्र डिअर स्टुडंट कोचिंग क्लासमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण परत बघा नवोदयचा 18 जानेवारीचा पेपर डी सेट आहे बघा भाग 2 मध्ये. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आकृत्या पाहिलेल्या आहे बुद्धिमत्ता. आता गणित पाहणार आहोत बघा. आता आपण वेळ न घेता डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगणार आहे बघा. 90चे मूळ अवयव डॅश म्हणजे आहेत म्हणजे खाली बघा. आता हे मूळ अवयव आहे का? नाही. तर हा नाही. मग आपला असं मूळ अवयव म्हणजे कसे की ते कोणत्याच पाड्यात नाही आले पाहिजे बघा. ह्याचा सी आन्सर करेक्ट आन्सर आहे. दुसरा क्वेश्चन आहे बघा. हा भागाकार दिले 9432 भागिले 1.25. तर आता आम्ही याचं उत्तर काढता म्हणला. जर सरळ भागाकार केला तर आपला हे उत्तर येऊन जाईल म्हणजे बी 0.75456. 43 नंबरचं गणित आहे पहा. भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51 भागाकार 16 आणि बाकी 27 आहे तर भाज्य आहे म्हणजे नंबर शोधा आपला. सरळ उत्तर याचं जर भागाकार केलं 483चा आपलं हे येऊन जाईल आपल्याला सर्व. आता इथे बघा 44 क्वेश्चन पहा. डेसिमल ॲडिशन म्हणजे पॉईंटच्या पेर झाली. ह्याची जर आपण एकाखाली एक जर असं घेऊन मांडणी केलं तर याचं उत्तर येऊन जाईल बघा सी म्हणजे 125.2311 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानं 45 नंबरचा क्वेश्चन पाहूया. पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचे अवयव असते? बघा हा क्वेश्चन मूळ संख्येचे अवयव असते म्हणजे मूळ संख्येचे म्हणजे तर याचा मतलब आपलं एक आन्सर येईल बघा. म्हणजे एक हा कोणी संख्येचा अवयव असतो. आपण समजा जर 7 असेल याचं मूळ अवयव हे 2 येऊ शकत नाही. आन्सर काय आपलं एक आन्सर आहे. 46 क्वेश्चन पहा बघा. 45 क्वेश्चन आहे एक आन्सर आहे म्हणजे मूळ अवयव जे प्रत्येक नेहमीच अवयव असतो कोणत्याही संख्येचा असतो मूळ असो विषम असो. 46 नंबरचा क्वेश्चन पहा. 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकावरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी संख्या आणि लहान संख्याची तफावत म्हणजे काय याची वजाबाकी करायचं आहे. सर्वात मोठी संख्या कोणती तयार होईल पहा. 7420 आणि दुसरी संख्या छोटी होईल 2047. याची तर वजाबाकी केली तुम्ही आन्सर येते 5373. 47 क्वेश्चन पाहा. प्रत्येकी 300 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 ml च्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगामध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत. जगमध्ये एकूण किती द्रव्य झाले म्हणजे टोटल किती जमा झाले बघा. सरळ आपण गेलो 300 गुणिले 17 केलं तरी बघा 5 लिटर 100 मिलीग्राम येईल आणि 130 गुणिले जर 30 केलं तर किती बघा 3 लिटर 900 ग्रॅम. हे दोन्ही जर प्लस केलं आपण तर आन्सर येऊन जाईल बघा 9 लिटर येऊन जाईल. 47चं आन्सर आहे बी म्हणजे 9. आता बघा हे जी बेरीज करायचं इथं काय नाही म्हणजे काय असते एक असते. इथं डायरेक्ट काय करा इथं 3 घ्या. त्याच्या खाली 2 शून्य आहेत छेदामध्ये. मग काय करा 2 अंकांतर पॉईंट 1 2 म्हणजे असं जर लिहिलं आपण व्यवस्थित तर याचा आन्सर येऊन जाईल बघा बी आन्सर. आता पाहूया आपण 49 नंबरचा क्वेश्चन. आता याच्यामध्ये हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. याला जर आपण तुम्ही सॉल्व्ह केलं तर आन्सर येऊन जाईल याचं 4. आता 50वा क्वेश्चन बघा. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालला, नंतर 1 तास 5 मिनिटे बसमध्ये गेला, शेवटी 15 मिनिटे चालत त्याच्या घरी पोहोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30ला काय केला तो रिटर्न घरी पोहोचला. परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? याचा आन्सर आहे बघा 1 तास 40 मिनिटे. बघा नंतर दुसरा क्वेश्चन 51 नंबरचा. 20.0925 चे सोपे अपूर्णांकात रूप द्या म्हणले. आता याचं काय करायचं असं 20 आता याच्या बघा पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत 1 2 3 4 1 2 4 अंक आहेत म्हणजे 1 2 3 4 छेदामध्ये 4 शून्य. याचे जर तुम्ही काटाकाटी केलं तर आन्सर येऊन जाईल बघा 81 8037 भागिले 400. आता हे बघा एका चौरसावर बागेची बाजू 50 मीटर आहे व बागेच्या आतल्या बाजूला चोहीकडे 2.5 रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी 10 मीटर प्रति चौरस मीटर या दरीने खर्च येतो. किती वेळ म्हणजे आता बघा हा क्वेश्चन थोडासा मला चुकीचा वाटतो. तर बघा आता बघा हा मोठा एक ग्राउंड आहे आणि मध्ये छोटा एक ग्राउंड आहे आणि याच्या रस्त्याची रुंदी आहे 2.5 मीटर. आता मोठ्या जर चौरसाचं क्षेत्रफळ काढलं आपल्याला तर बघा 50 गुणिले 50 केलं तर किती येते आन्सर बघा 25 येते. मग आता हे 2.5 हे रस्ता जर मायनस केला आपण त्या मोठ्यातून तर किती बघा 47.5 गुणिले 47.5 केलं तर आन्सर येते बघा
2256 याची तर तुम्ही वजाबाकी केलात तर याचा आन्सर बघा किती येईल बघा 2500 मायनस 2256 तर 10 मधून 6 गेले 4 उरले 9 मधून 5 गेले 4 उरले 4 मधून 2 गेले 2 उरले 0 244 समथिंग याचं आन्सर यायला पाहिजे पण इथं एकही ऑप्शन नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं समजा क्वेश्चन थोडासा चुकीचा वाटतो तर बघा 53 नंबरचा क्वेश्चन बघा 33 पॉईंट भागिले 40 यामधून काय वजा केल्यावर बघा 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 येईल बघा 11/20 जर वजा केलं तर आपला आन्सर येऊन जाईल बघा 11/40 54 नंबरचा क्वेश्चन बघा टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केली तिने त्याच्या दुचाकीवर 3,400 खर्च केले आणि मैत्रीला 56,030ला विकले तर तिला किती फायदा झाला समजा तुम्ही 55,000 घेतलेली किंमत ठेवून टाका नंतर 3,400 रुपये त्याला खर्च आला रिपेरिंगसाठी वगैरे जर प्लस केलं तर किती पहा 0,0,4,8 म्हणजे 58,400 रुपये तिचं सगळं टोटल काय आला खर्च आला आणि तिने विकले कितीला पहा 56,030ला म्हणजे उलट लॉस झाला याला किती रुपये लॉस झाले बघा किती याचा आन्सर मायनस केलं 2,370 येईल म्हणजे तिला काय झालेला आहे तोटा झालेला आहे 55 क्वेश्चन एक दुकानदार 1 रुपयास 5 चॉकलेट विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 दराने विकतो एकूण 125 रुपयांचा फायदा घेण्यासाठी तो किती रुपयाला चॉकलेट विकला पाहिजे तर बघा याचा आन्सर येऊन जाईल बघा 2,500 56 नंबरचं गणित पाहता खाली बघी आकृत्यापैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे म्हणजे बघा आता बघा ही आयात आहे 18 गुणिले 10 केलं तर किती येते 180 14 गुणिले 14 केलं तर 196 तिसऱ्या आकृती बघा 12 गुणिले 16 केलं तर 192 येते आणि 17 गुणिले 11 तर 187 सर्वात मोठा नंबर आहे बघा 14 गुणिले 14 196 म्हणजे आपलं बी आन्सर करेक्ट आहे पुढचं बघा आता हा अपूर्णांकाचा क्वेश्चन आहे प्लस प्लस वाले काय करा आधी प्लस करा 5/22 अधिक 7/22 अधिक 9/22 याचं जर ॲडिशन केलं तुम्ही तर उत्तर येऊन जाईल बघा 17/22 सोपा क्वेश्चन आहे घड्याळात संध्याकाळचे 6 वाजले वाजताना तास काटावर मिळाला किती कोण असेल बघा असं डायरेक्ट असं विरळ आपली डायरेक्ट 6 वाजले की नाही तर आपला सरळ कोण तयार होऊन जाईल सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत 2 लगतच्या तारामध्ये कोण किती झाला बघा आता बघा आपली घडी असते बघा घडी आपली 22 तासाचं 12 तासाची घडी पाहिलं तर एका तासामध्ये किती 30 अंशाचा कोण येतो आता हे डबल आहे 24 म्हणजे आपला कितीचा होऊन जाईल बघा 15 अंशाचा कोण होईल 59चं 15 अंश उत्तर आता बघा इथे एक चार्ट दिला आहे हा चार्ट वाचायचा आहे आणि क्वेश्चनचे आन्सर द्यायचा आहे पी क्यू आर आणि एस यांनी सोडविलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभलेखाच्या माध्यमातून दाखवली आहे आता काय दिले बघा स्तंभलेखाच्या आधारे शोधा क्यू आणि आर मिळून बघा क्यू आणि आर क्यू किती आहे बघा आपलं 6 आहे आणि आर किती आहे बघा 10 म्हणजे ह्याचं 16 उत्तर आणि सोडविलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस यांनी सोडविलेल्या एकूण प्रश्न कितीने जास्त आहे म्हणजे पी आणि एस बघा पीचे आहेत 4 आणि एसचे आहेत बघा 8 8 4 म्हणजे 12 16 मधून 12 गेलं तर 4 म्हणजे कितीने जास्त आहे 4 ना आपला आन्सर असेल 4 ठीक आहे आता बघा भाग 3 मध्ये उत्तर दिले आहे बघा आता मी उत्तर वाचत बसत नाही तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगून टाकून देईल बघा पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली ही सर्वात डॅडस कृती आहे काय बघा काल व्याप्त करणारी कृती आहे 62 नंबरचा क्वेश्चन काल प्रभावात पुस्तक टिकून राहतात कारण डॅडॅस दिला आहे बघा त्यात महान विचार असतात 63 नंबरचा क्वेश्चन पहा पुढील अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधामध्ये अनुपयुक्त म्हणजे बघा योग्य समानार्थी शब्द म्हणले ना एक अनुपयुक्त म्हणजे आपलं अयोग्य होऊन जाईल जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते कारण जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात इथेच दिले बघा जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात तेव्हा दिले बघा जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत सर्व उत्तर आहे 5 नंबरचा क्वेश्चन बघा परिच्छेदात
पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला? पडझड म्हणजे काय होते बघा, कापणे म्हणजे काय, झाड काय म्हणजे कापून गेले. दुसरा पॅसेज पॅरेग्राफ आहे बघा. आता डायरेक्ट मी क्वेश्चनचे आन्सर सांगेल. थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? थकणे म्हणजे काय? दमणे. त्याच्यानंतर बघा, रोबोट चुका करीत नाहीत कारण ते संगणकाकडून मिळणाऱ्या अनुकरणाचे करतात. मग सरळ पॅसेजमध्ये उत्तर दिलेलं आहे. 68 नंबरचा क्वेश्चन पहा. उत्तरात पुढील कोणत्या उपक्रमात रोबोटचा उल्लेख नाही म्हणले बघा. घराची सफाई करतो, टेलिकॉम उत्तर देतो, मोटर तयार करतो, मुलांना शिकवणे, हे पॅसेजमध्ये उत्तर दिलेलं नाही. धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पहा. धोकादायक म्हणजे काय असते? सुरक्षित. त्याच्या विरुद्ध संशोधन, हे काही येणार नाही. थकलेला आहे नाही. ओळखणे, सुरक्षित. 70 नंबरचा क्वेश्चन पहा. रोबोटच्या स्थानात केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान शोधा. चुकीचे म्हणजे काय? बव्हंशी रोबोट माणसासारखे दिसतात. इथे दिलंय बघा. काही रोबोट म्हणजे फक्त काही रोबोट माणसासारखे, बव्हंशी यंत्रासारखे दिसतात म्हणजे हे चुकीचं आहे. तिसरा पॅसेज पहा. तिसऱ्या पॅसेजचं 71 नंबरचं सदर परिषदेचा मुख्य विषय आहे काय? कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. 72 नंबरचा कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे म्हणजे, तर काय? ते पाण्याचा शोध घेतात, हे चुकीचं आहे. अडकला या शब्दाचा समान शब्द पहा. चिटकला, लपला, खाल्लं आणि पळाला म्हणजे काय? चिटकला म्हणजे काय? समान. चिटकला याचा अर्थ अडकला. 74 नंबर, जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते बरोबर? तो ऐकतो, त्याला वास येतो, तो अनुभवतो, तो चवतो. काय उत्तर आहे आपलं? तो अनुभवतो. 75 क्वेश्चन. परिच्छेदाच्या शेवटी आलेल्या अस्तित्व या शब्दाचा अन्वर्थ म्हणजे काय? म्हणजे काय? जगणे. शेवटचा पॅसेज आहे बघा. सोनेरी गरुड बव्हंशी डॅश आढळते बघा. पर्याय नंबर 1 आहे बघा. कमी वारा आणि उष्ण हवा असलेल्या परिसरात, इमारती असलेल्या परिसरात, दक्षिण गोलार्धात, उत्तरी गोलार्धात. ऑप्शन उत्तरी गोलार्धात आहे व इथं दिले बघा, उत्तरी गोलार्धात. 77 नंबरचा क्वेश्चन पहा. मादी गरुड पक्षी डॅश यावरून ओळखता येते. कशावरून? मोठा आकार. थोडी दिलाय बघा इथं. मोठा आकार इथे दिलाय बघा. कुठे इथे दिलाय मोठा आकार. घरटी बांधण्यासाठी बघा 78वा क्वेश्चन. घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त आहे? मोकळी जागा. याच्यामध्ये दिलेला आहे. दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हणजे काय? विनयशील. पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला बघा. मोठा नसलेला म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. मोठा म्हणजे लहान बरोबर आहे, छोटा बरोबर आहे, सूक्ष्म अति सूक्ष्म. व्यापक आपला आन्सर असेल. तर चला विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.